हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो म्हणजेच आपल्याला ना एक कमेंट आलेली होती की ताई, कटोरी छोट्या कटोरी मोठी कटोरी कशी वाढवायची, जसं आपण पेपर पॅटर्नमध्ये कटिंग करतो. तर ही पाहताय तुम्ही कटोरी, तर अशा पद्धतीची कटोरी त्यामध्ये कटिंग होते. ठीक आहे, आपल्याला योगपट्टी मिळते, साईड पॅटर्न मिळतो फ्रंट पार्टमध्ये, आणि ही अशा पद्धतीची कटोरी मिळते. आता आपण योगपट्टी कशी म्हणजे आपण तसं कटिंगमध्ये तर पाहतो की योगपट्टी कटोरी कशी वाढवायची, पण तरीसुद्धा आपण सेपरेट कटोरीवरती व्हिडिओ बनवणार आहोत, जेणेकरून कसं तुमचे कोणतेही कटोरीचे प्रॉब्लेम्स असो हे तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, आणि जे नवीन शिकणार आहेत ना त्यांनी तर अगदी लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील. तर इथं बघा, मी जी कटोरी आहे ना ती इथं जी आपण पेपर पॅटर्नवरती काढलेली आहे ती कटोरी अगोदर मी इथं ड्रॉय करून घेते. असा पेपर घ्यायचा आहे. खालच्या साईडने आपण इथं प्लेन व्हाईट पेपर घेतलेला आहे. पेपरच्या बाजूने आपल्याला सगळ्या साईडनी ना आपल्याला जागा सोडायची आहे, जणी की चारी पण साईडने आपल्याला जागा पाहिजे अशा पद्धतीने. आणि हे आपण ड्रॉय करून घ्यायची, पूर्ण जशी आहे तशी वरती ठेवून आपण ही मार्किंग करून घेणार आहोत. आणि खालच्या बाजूने ना इथं बरोबर करणार आहोत. जे आपण योगपट्टीला टोक देण्यासाठी हे कटिंग करतो ना ते आपण बरोबर करून घेऊया. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी आता ही मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे ना चारी पण बाजूनी भरपूर अशी जागा आहे. दोन्ही बाजूनी इथं 1.5 इंचची जागा आहे, वरच्या आणि खालच्या बाजूनी तर भरपूर आहे. तर बघा, आता इथं दोन्ही पण बाजूने आपल्याला इथं 1.5 इंच वाढवायचं आहे. आता इथं बघा 28 ते 36 साईज आपण 1.25 इंच वाढवत असतो, पण इथं थोडंसं इथं कटोरीला त्यांना जास्त हवी आहे म्हणून आपण 1.5 इंच वाढवणार आहोत. दोन्ही पण साईडने मी इथं 1.5 इंच वाढवलेलं आहे. आणि जे 38च्या पुढचे कटोरे असतात ना त्याला 1.5-1.25 इंच वाढवलेले जातात. तर मी तुम्हाला त्याचं पण एक सेपरेट व्हिडिओ देईल. तर बघा, इथं अशा पद्धतीने अर्धा इंच आपण वाढवलेला आहे. गळ्याच्या साईडने आपल्याला हुकलूक पट्टी जोडतो ना तिथं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. ठीक आहे, ते आपला हुकलूक पट्टीमध्ये मार्जिंग जातं त्यामुळं. आणि हे आपण जॉईंट करून घेऊया. खालचे पॉईंट आपण दोन्ही पण साईडने 1.5 इंच वाढवलं ते जुळून घेतलं, गळ्याच्या साईडने अर्धा इंच वाढवलं ते पण जुळून घेतलं, आणि वरच्या कोणाच्या साईडने आपल्याला फक्त आणि फक्त पाव इंच वाढवायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण हे दोन्ही पण पॉईंट जुळून घेणार आहोत. आता आकार देण्यासाठी बऱ्याचशा नवीन ताईंना प्रॉब्लेम्स येतात, तर त्यासाठी आपल्याला हे असं डॉट 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 करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर त्या डॉट डॉटवरून आपल्याला हे अशा पद्धतीचा आकार छान असा गोल घेऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, मार्किंग करून घेतलं आहे. अशा पद्धतीने मी गोल आकार असा मार्किंग करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला टक्स पॉईंटची जागा काढायची आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने टेप घेऊन ठेवायचा आहे, ह्या मार्किंगपासून तर त्या मार्किंगपर्यंत, आणि टेप दुमडून याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता मध्यपासून आपण खाली इथं 1.5 इंच वाढवणार आहोत. जसं आपण साईडला 1.5 इंच वाढवलं तसंच आपल्याला इथं खाली पण 1.5 इंच वाढवायचं आहे. जर तुम्हाला कटोरीला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही इथं 2 इंचसुद्धा 1.25-2 इंचसुद्धा वाढवू शकता, मापानुसार कटोरी ठरते. तर ठीक आहे, आता ही 36 साईजची कटोरी आहे. आता इथं आपण तिन्ही पण पॉईंट जुळून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपण टक्स पॉईंट काढूया. तर बघा, अशा पद्धतीने टक्स पॉईंट आपण 1.5 इंच दोन्ही पण साईडनी, म्हणजे दुमडून कटोरी 1.5 इंच मार्जिन घेत असतो. 1.5 इंच दोन्ही पण साईडला, म्हणजे 1.5 इंच फोल्ड करून, आणि इथं मी 3 इंच उंचीला टक्स घेणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. इथं 2.5 इंच पण तुम्हाला वाटलं कमी टक्स घ्यायचं आहे तर तुम्ही तिथं तेवढासुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे टक्स पॉईंट आपले जुळून घ्यायचे आहे दोन्ही पण. हे झाले आपली पूर्ण जी आपण कटोरी ठेवून आपण अस्तरचं कटिंग करतो ती कटोरी तयार झालेली आहे. आपण आता कुठे कुठे वाढवलेलं आहे तुम्ही बघितलंच. वरच्या गळ्याच्या साईडनी 1.5 इंच, हुकलूकच्या गळ्याच्या साईडनी अर्धा इंच, दोन्ही पण साईडनी 1.5 इंच, आणि खाली पण 1.5 इंच. आणि अशा पद्धतीने आपण ही कटोरी तयार करून घेतलेली आहे. आणि आपण इथं 36 साईज कटोरी अशा पद्धतीने नाव पण टाकून घेऊया, जेणेकरून कधी पण तुम्हाला ही 36 साईजची कटोरी यूज करायची असेल तर तुम्ही पेपर कटिंग ही डायरेक्ट अस्तरवरती ठेवून मार्किंग करून यूज करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने. आता इथं आडवा टक्स द्यायचा असेल तुम्हाला तर काय करायचं, खालच्या साईडनी अर्धा इंच वाढवायचे आहे. आडवा टक्स द्यायचा असेल तर खालच्या साईडनी अर्धा इंच कटोरी उंचीला कधी पण वाढवायची.
तर त्याचासुद्धा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ एखादा मी नक्की बनवून दाखवेल. काही नाही, फक्त जसं आहे कटोरीचं तसंच, फक्त आपल्याला उंचीला अर्धा इंच जास्त वाढवायची असते, कारण पाव इंच अर्धा इंच मार्जिन आपलं आडव्या टक्समध्ये जातं. त्यासाठी कटोरी कमी नाही पडावा उंचीला, म्हणून त्यासाठी आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने वाढवायचं असतं. जसं आपण 1.5 इंच खाली मार्जिन घेतलं तशाच पद्धतीने आपण खाली 2 इंच मार्जिन घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला आडवा टक्स द्यायचा असेल तर. नाही द्यायचा तर तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करा. इथं बघा, अशा पद्धतीने ही कटिंग आपली म्हणजेच कटोरीची कटिंग तयार झालेली आहे. तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती ठेवून ह्याचं कटिंग करू शकता. खूप सोप्या पद्धतीने आज आपण शिकलेलो आहोत की छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी वाढवायची. ही जी आहे अगोदरची आपली ती कटोरी आहे पेपर पॅटर्नची, आणि ही नंतर त्याच्यावरून आपण ही मोठी कटोरी बनवून घेतलेली आहे, जी आपल्याला परफेक्ट ब्लाऊजसाठी स्टिचिंगसाठी लागत असते. ब्लाऊज शिवण्यासाठी ते परफेक्ट कटोरीचं माप आपण इथं काढून घेतलेलं आहे. कशा वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे तर आपण अशा पद्धतीने टक्स देत असतो, तर मी टक्स पॉईंटसुद्धा दुमडून दाखवते कटोरीला पप कशा पद्धतीचा येतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नसेल समजलं तर कमेंट करा. भेटू नवीन व्हिडिओ.